पण आपल्याकडे तर आली ना, मग आता आपण बडबड बंद करायचे. एकदा हात वर करा सगळ्यांनी. दत्तात्रेया जय दत्तात्रेया जय जय बोला दत्तात्रेया जय दत्तात्रेया जय जय बोला दत्तात्रेया. 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 जय जय बोला. दत्तात्रेया जय जय बोला दत्तात्रेया. मला काही फरक नाही पडत बरं का लाईट गेली तरी. तुम्ही पण घाबरू नका. उमेश झालं नाही म्हणा, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. आपला विषय सुरू होता देवताने, रावणाने जेव्हा देवतांची उपासना केली तर उपासना करत असताना त्याला अतोनात कष्ट घ्यावे लागले आणि त्यावेळेला देवता त्याच्यावर प्रसन्न होते. देवतेची भक्ती करत असताना जर थोडीफार जर गडबड जर झाली तर देवतेला कोप येतो त्या भक्ताचा. देवता त्याच्यावर चिडते. देवता त्याला एखादा श्राप देते. परमेश्वर मात्र अशा पद्धतीचा नाही. आणि म्हणून आमचे भाष्यकार असं म्हणतात, अभ्यागता आधी पाय धुवावे मग वरीचील क्रिया ऐसा नियमना. परमेश्वराची भक्ती करत असताना जर थोडं जर मागे पुढे जर एखादं विधान जर झालं तर यामध्ये कुठला दोष लागत नाही आणि परमेश्वर कधीही भक्तावर म्हणजे परमेश्वराला भक्ताचा कधी कोप येत नाही. तो कधी शिव्या देत नाही, तो कधी चिडत नाही, तो कधी रागावत नाही. हे परमेश्वर भक्तीचं खऱ्या अर्थाने साफल्य आहे. आणि म्हणून अनुसया मातेच्या पोटी श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार धारण केला. तिच्या उदरी देवदयाच्या पाठी तया कोण करी आडकाठी. तुमच्या बाजूने जर परमेश्वर जर भक्कम जर असेल ना, जगातली कुठलीही शक्ती यत किंचितही तुम्हाला नेस्तनाबूत करू शकत नाही. तुमच्या धर्मरूप साधनावरून तुम्हाला ती विचलित करू शकत नाही. आपल्याला काही जोडता नाही आलं तरी चालेल. माणसं जोडण्यापेक्षा परमेश्वर जोडण्याचा सदोदित प्रयत्न आपला असला पाहिजे. त्या परमेश्वराची प्रसन्नता आपल्यावर असली पाहिजे. अनुसया मातेने परमेश्वराला जोडलं आणि म्हणून आलेलं एवढं मोठं संकट, परंतु त्या संकटातून सुद्धा परमेश्वराने त्या अनुसया मातेला तारलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं मूळ स्वरूपामध्ये त्यांना आणलं. त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की हे प्रभू महाराजा, ज्याही वेळेला हे चरित्र आठवल्या जाईल त्यावेळेला आम्ही सुद्धा आठवल्या गेलो पाहिजे. एकाच्या मतानुसार असंही पाहायला मिळतं की त्या तिघही म्हणतात आजपासून अनुसया मातेला आम्ही आई म्हणून काय करतो की आम्ही आई म्हणून तिला आम्ही मानतो. आपल्या स्वगृही ते निघून गेलेले आहेत. या बद्रिकाश्रम मध्ये सर्वत्र आनंद आहे.
अनसया माता तर धन्य आहे. आपल्या पोटी ज्या पुत्राने जन्म घेतलेला आहे तसा आपल्या दृष्टीने अवतार तिच्या दृष्टीने जन्म घेतलेला आहे. माझा पुत्र सामर्थ्यशाली आहे. माझ्या पुत्राला माझ्या डोळ्यामध्ये जर अश्रू जर आले तर अजिबात चुकत नाही. आनंद वाटतो. आपल्यालाही आनंद वाटतो ना. आपल्या पुत्राने जर अशा पद्धतीचं एखादं जर काम जर केलं, प्रत्येक आईला त्या पुत्राचा अभिमान वाटतो, आनंद वाटू लागतो. अणुसेया मातेला तशाच पद्धतीचा आनंद वाटत होता. बद्रिकाश्रमची अत्यंत पवित्र भूमी. या बद्रिकाश्रम मध्ये श्री दत्तात्रय प्रभू त्यांची बालमूर्ती या ठिकाणी आता ती लीळा करते. वेगवेगळ्या प्रकारच्या लीळा आलेल्या आहेत. जसं आपल्याला भागवतामध्ये श्री गोपालकृष्णांच्या वेगवेगळ्या लीळा पाहायला मिळतात, तेवढ्या नाहीत, परंतु काही मोजक्या लीळा मात्र या ठिकाणी नक्कीच आलेल्या आहेत. त्या श्री दत्तात्रय प्रभूंचं रांगणं, त्या श्री दत्तात्रय प्रभूंचं नाजूक पावलाने चालणं, 88,000 ऋषी मुनी हे सगळं पाहतात आणि त्यांना सुद्धा आनंद होतो. ती बाललीला ज्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या आहेत हे बघत असताना ते ज्ञानदृष्टीने विचार करतात की श्री दत्तात्रय प्रभू त्यांना कसे भासतात. ते कधी योगी वाटतात तर कधी भोगी त्यांना वाटतात. ते आपल्या ज्ञानदृष्टीने त्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करतात. कधी योगी कधी भोगी बाललीला त्याचा शोभल्या शुभ्र त्या दत्तपंक्ती. कधी योगी कधी भोगी बाललीला त्याच्या शोभल्या शुभ्र त्या दत्तपंक्ती. शोभल्या शुभ्र त्या दत्तपंक्ती. शोभल्या शुभ्र त्या दत्तपंक्ती. कधी योगी कधी भोगी बाललीला त्याच्या शोभल्या शुभ्र त्या दत्तपंक्ती. शोभल्या शुभ्र त्या दत्तपंक्ती. चतुर्दशी शुक्रवार शुभदिनी. चतुर्दशी शुक्रवार शुभदिनी. आला जगदानी मार्गशीर्षी. आला जगदानी मार्गशीर्षी. आला जगदानी मार्गशीर्षी. आला जगदानी मार्गशीर्षी. कधी योगी कधी भोगी बाललीला त्याच्या शोभल्या शुभ्र त्या दत्तपंक्ती. शोभल्या शुभ्र त्या दत्तपंक्ती. शोभल्या शुभ्र त्या
असलेले हे सर्व ऋषी मुनी श्री दत्तात्रय प्रभूंची जी बालक्रीडा आहे ती बघून स्वतःला धन्य समजत होते की या भूमीमध्ये येऊन खऱ्या अर्थाने आम्ही धन्य झालेलो आहोत. परमेश्वर अवतार घेतो जीवांचा उद्धार करण्यासाठी. आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं की परमेश्वराचा अवतार होतो आणि जीवाचा जन्म होतो. जीवाचा जन्म कशासाठी होतो हे जीवाला सुद्धा माहिती नसतं. परंतु ज्या वेळेला परमेश्वराचा अवतार होतो त्यावेळेला परमेश्वराने जीव धर्म देह धर्म यांचा स्वीकार तर केलेलाच असतो, परंतु अवतार धारण केल्यानंतर नेमकं काय कार्य करायचं याचं सुद्धा नियोजन परमेश्वराचं ठरलेलं असतं. श्री दत्तात्रय प्रभूंनी बद्रिक आश्रमच्या भूमीमध्ये अवतार धारण केलेला आहे. दोन प्रकारची भूमी असते, तुम्हाला सोपं सांगतो. एका भूमीला म्हणतात भोग भूमी आणि दुसऱ्या भूमीला म्हणतात की कर्मभूमी. आता तुमच्या भाषेत सांगतो. एक भूमी असते की ज्या भूमीमध्ये काही जरी पेरलं तरी अजिबात उगवत नाही. तुम्ही त्याला कोणती भूमी म्हणतात? नापीक भूमी. आणि दुसरी अशी जी भूमी आहे तिच्यामध्ये तुम्ही काही पेरा परंतु चांगलंच त्या जमिनीतून उगवतं. तिला आपण कोणती जमीन म्हणतो? सुपीक जमीन. शास्त्रामध्ये दोन प्रकारच्या भूमी सांगितल्या. एक आहे भोगभूमी आणि एक आहे कर्मभूमी. आणि परमेश्वराची विशेषता ही आहे की परमेश्वर अवतार भोगभूमीमध्ये जरी त्यांनी अवतार धारण केला पण जीवोद्धरणाचं जे कार्य आहे ते कुठे करतात? कर्मभूमीमध्ये करतात. कसं? थोडासा अवघड तुम्हाला वाटेल विषय. मला तुम्ही सांगा, नापीक भूमीमध्ये तुम्ही कष्ट कितीही केले तरी त्याचा फायदा होतो का? तुम्ही बियाणं आणलं, ते बियाणं तुम्ही पेरलं, जर काही उगवलंच नाही तुम्हाला फायदा तर काहीच नाही झाला, तर काय उलट काय झालं की तोटाच झाला तुम्हाला. आणि मग अशी जी भूमी असते ही भूमी आपण काय करतो? ज्या पद्धतीने दुर्लक्षित भूमी असते ना एखादी, तिच्याकडे आपण दुर्लक्ष करून टाकतो. माझी 5 एकर शेती, 3 एकर चांगली, 2 एकर शेती कामाची नाही, आपण तिच्याकडे पाहत नाही, तिला आपण सोडून देतो. मग आपलं लक्ष नेमकं कोणत्या भूमीवर असतं? जी सुपीक भूमी आहे तिथं आपलं लक्ष जास्त असतं. शास्त्र असं सांगतं, कर्मभूमीमध्ये जीवाचा जन्म झाल्यानंतर हा मनुष्य जे काही कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर त्या कर्माचं चांगलं वाईट फळ ज्या भूमीमध्ये मिळतं तिला म्हणतात कर्मभूमी. आणि ज्या भूमीमध्ये कर्म केले असता कर्माचं चांगलं पण फळ मिळत नाही, कर्माचं वाईट पण फळ मिळत नाही, तिला म्हणतात भोगभूमी. शाळेचा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी कर्मभूमी कोणती झाली? ती म्हणजे त्याची शाळा. शाळा विद्यार्थ्यासाठी काय आहे? त्याची कर्मभूमी आहे. तो जेव्हा शाळेमध्ये जाईल, जेव्हा तो अभ्यास करेल, जेव्हा तो चांगल्या पद्धतीने पेपर देईल, तेव्हा त्याच्या कर्माचं त्याला फळ मिळेल. तो घरी कितीही जरी त्याने अभ्यास केला तर पेपर द्यायला त्याला कुठे जावं लागेल? शाळेतच जावं लागेल. त्याच्याशिवाय तो पेपर नाही देऊ शकत. तसा हा जो मनुष्य आहे, आणि तुम्हाला माहितीये पाप आणि पुण्य हे आपल्या मागे लागलेल्या दोन बाजू आहेत. आपण चांगलं या धर्तीवरती चांगले जर आपण जर कर्म जर केले तर त्या कर्माचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. आणि आपण जर वाईट जर कर्म जर केले, शास्त्रामध्ये तर सांगितलंय, सर्वच धर्मामध्ये सांगितलंय की वाईट जर आपण जर कर्म जर केले तर शेवटी आपल्याला कुठे जावं लागतं? नरकात जावं लागतं ना आपल्याला. यमदूत येतात आणि ते यमदूत आपल्याला घेऊन जातात. त्या कोरोनाच्या काळामध्ये तो बऱ्याच लोकांना
स्वप्न पडायचे की यमदूत आला आणि तो यमदूत मला घेऊन चालला. पण कोणाला स्वप्न पडायचे माहिती, ज्याला माहिती होतं मी माझ्या जीवनात कोणतेच चांगले कामं केले नाही आजपर्यंत. मी आजपर्यंत प्रत्येकाला फसवत आलो, प्रत्येकाला मी लुबाडत आलो, प्रत्येकाची निंदा मी करत गेलो. त्यांना तर मात्र जास्त धास्ती होती. आणि दिवसा सुद्धा त्यांना काय व्हायचं, माणूस जरी आला तरी वाटायचं यमदूतच आला का नाही काय मी तुम्हाला घेण्यासाठी. आणि ज्याचे चांगले कर्म होते तो म्हणत होता, देवा तार अथवा मार प्रभू तो नाथ अनाथाचा. तुला तारायचं असेल तर तार, आणि जर खरंच माझं आयुष्य संपलं जर असेल या कलियुगाचं, मी आनंदाने यायला तयार आहे तुझ्यासोबत. शास्त्र काय सांगतो माहिती आणखी, ज्याचे कर्म चांगले असतात ना त्याला घेण्यासाठी यमदूत येत नाही. त्याला घेण्यासाठी कोण येतं म्हटले, देव येतो म्हणे त्याला घेण्यासाठी, असं सांगितलं जातं बाहेरच्या शास्त्रामध्ये. आणि ज्याचे वाईट कर्म असतात त्याला घेण्यासाठी कोण येतं म्हटले, त्याला यमदूत येतो. आणि म्हणून अशा ज्या कर्मभूमीमधले जे काही मानव आहेत, या मानवांना म्हणजे या जीवांना यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं, त्यांना त्यांचं जीवनाचं कल्याण त्यांना कळावं, आणि त्यांनी आपल्या जीवनाचा आत्मोद्धार त्याने साधून घ्यावा, यासाठी परमेश्वर काय करतो की अवतार धारण करतो. आणि म्हणून परमेश्वर भोगभूमीमध्ये अवतार धारण नाही करत. मला सांगा तुम्ही, आपले जेवढे दैवत आहेत, आपण प्रत्येकाचे दैवत बघा, जेवढे आपले दैवत आहेत, या सगळ्या दैवतांचा जन्म कुठे झालाय बरं? अमेरिकेत कोणाचा जन्म झालाय? इंग्लंड मध्ये कोणत्या देवाचा जन्म झालाय? पाकिस्तान मध्ये कोणत्या देवाचा जन्म झालाय? सगळ्यांचा जन्म कुठे झाला? या भारतात झाला, म्हणजे या कर्मभूमीमध्ये झाला. अनेक संतांची जी परंपरा आपल्याला पाहायला मिळते, ते संत सुद्धा कोणत्या मातीतले आहेत? याच मातीतले आहेत ना ते सगळे संत. देवाने आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे, आणि या मैदानामध्ये आपल्या हातात बॅट दिलेली आहे. समोर आपलं भविष्य आहे. मागे जशी जोड आपण जोडून ठेवली त्या पद्धतीने आज आपल्याला भोगायचे, तशा पद्धतीने आपल्या समोर बॉल येत आहेत, आणि तो एक एक बॉल आपल्याला व्यवस्थित काय करायचा आहे की तो हाणायचा आहे कधी बरोबर. क्रिकेट काही घरात नाही खेळल्या जात. पोरं गल्लीत खेळायला जातात, एखाद्याची कास फुटते, नाही ती भांडण घरामध्ये येतात. होतं कधी असं? समजून घ्या की देवाने आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हाला आता 6 मारायचा का तुम्हाला चौका मारायचा हे तुमच्या हातामध्ये. देवाने त्याचं ज्ञान तुम्हाला दिलंय. आता खेळायचं कसं की तुमच्या हातामध्ये. तुम्हाला देव प्राप्त करायचा का तुम्हाला नरकामध्ये जायचं, याचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य परमेश्वराने आपल्या हातात दिले. आता श्री दत्तात्रय प्रभूंनी जो अवतार धारण केला, तो भोगभूमीमध्ये अवतार धारण केला. ज्या हेतूने त्यांनी अवतार धारण केला, आता श्री दत्तात्रय प्रभूंना वेध लागले आहेत त्या कर्मभूमीचे. महाराष्ट्राचे वेध लागले श्री दत्तात्रय प्रभूंना. बघा आपण किती भाग्यवान आहोत. का बरं महाराष्ट्र श्री दत्तात्रय प्रभूंनी निवडला? आहे का नाही आपण भाग्यवान? आपल्या भारतात एकूण राज्य किती राज्य आहेत एकूण? जवळपास 25च्या वर आपले राज्य आहेत. आता हे विद्यार्थ्यांना माहिती असेल ना, राज्य किती एकूण? म्हणजे मोठ्याने सांगा. 29. अरे वा, छान, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा छान. इकडं मुलंच नाही तर काय विचारायचं? इकडं सगळ्या मुली, पण इकडं मुलंच नाही. दत्तात्रय प्रभूंना दुसऱ्या राज्यात नाही जाऊ वाटलं. श्री दत्तात्रय प्रभूंना वेध लागले, या महाराष्ट्राचे वेध लागले. कशी आहे ती कथा आपण पुढे पाहणार आहोत.
आता आपल्याला जायचं माहूर पर्वताकडे. माहूर बघितला आपण सर्वांनी? कोण कोण गेले जरा हात वर करा बरं. अरे वा, एवढे सगळेजण माहूरला जाऊन आले. वा वा, तुमच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्यावर तुम्हीच वाजवा. श्री दत्तात्रय प्रभूंच्या गावाला तुम्ही जाऊन आले, खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात. या सह्याद्री पर्वतावर देवल ऋषी नावाचा एक अत्यंत तपस्वी ऋषी राहत होता, की ज्याला देवल ऋषी म्हणतात आणि ज्याला दैवल्य ऋषी म्हणून सुद्धा त्याला ओळखतात. सह्याद्री पर्वताच्या म्हणजे या इथल्या असलेल्या माहूरच्या असलेला जो पर्वत आहे त्या पर्वताच्या पायथ्याशी आज ते ठिकाण देव देवेश्वरी या नावाने ओळखल्या जातं. तेथे त्यांचा असलेला तो आश्रम, अनेक ऋषी मुनी लोक त्यांच्या समवेत आहेत. गुण्या गोविंदाने आपली जी धर्म साधना आहे ती धर्म साधना आचरत आहेत. देवल ऋषी जे आहेत, या देवल ऋषींच्या ठिकाणी एक महत्वाचा गुण होता, शोधक दृष्टी होती. हे असं का, ते तसं का, याचा शोध घ्यायची त्यांना सवय होती. अनेक शास्त्रांचं जेव्हा त्यांनी अध्ययन केलं तर त्या शास्त्रामध्ये त्यांचं असं लक्षात आलं की या ज्या देवता आहेत तर या देवतांच्या पलीकडे एक परमेश्वराचं स्वरूप आहे, जो निराकार असलेला परमेश्वर, परंतु जीवासाठी तो येथे साकार होतो, अवतार धारण करतो. आजपर्यंत मी अनेक ग्रंथ चालले, परंतु त्या ग्रंथांमध्ये मात्र मला तो जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं वर्णन काही मला कुठे पाहायला मिळालं नाही. मला इकडे कर्मभूमीपासून तर इकडे मायेपर्यंत मला सगळं कळालं, परंतु त्या मायेच्या पलीकडे आणखीन परमेश्वराचं स्वरूप आहे आणि हे मात्र मला अजूनही दिसलं नाही. अनेक ऋषी मुनी लोकांना विचारलं, कोणती शक्ती या देवता चक्राच्या पलीकडे सुद्धा कोणती शक्ती? त्यांनी सांगितलं की जिथं वेदाने सुद्धा सांगितलं की नेती नेतीच म्हणती बा तुझला, आम्हाला सुद्धा माहिती नाही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की आमच्यापेक्षा श्रेष्ठ शक्ती एक आहे. ध्यास लागला की आपल्याला ती जी शक्ती आहे तर त्या शक्तीला आपल्याला आता जाणायचं. पण जाणायचं तर कसं जाणायचं? म्हटले की आपण तपसाधना करू आता, आणि या तपसाधनेच्या माध्यमातून आपण तो जो सृष्टीचा नियंता असलेला जो परमेश्वर आहे तर त्या परमेश्वराला आपण जवळ बोलवण्याचा प्रयत्न आपण करूया. निराकार असलेला ते परमेश्वराचं स्वरूप आणि त्या परमेश्वराची आता प्रार्थना त्यांनी सुरू केलेली आहे. माहित नाही त्याला ते श्री दत्तात्रय प्रभू आहेत का नाही, परंतु तो जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचा आता मात्र मुखामध्ये तो आता नाम घ्यायला लागला. श्री दत्ताचे नाम मुखिया, माझा रात्रंदिनी गेलो दत्तमय होती, गेलो दत्तमय होती. श्री दत्ताचे नाम मुखिया, माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमय होती, गेलो दत्तमय होती.
ईश कृपेहून काय मागणे, ईश कृपेहून काय मागणे, मागावे मागुनी गेलो गतमय होई, गेलो गतमय होई. श्री दत्ताचे नाम मुखिया, श्री दत्ताचे नाम मुखिया, माझ्या राखणी गेलो गतमय होई, गेलो गतमय होई, गेलो गतमय होई. त्या काळातील अत्यंत विद्वान धर्मनिष्ठ असलेला हा एक तपस्वी ते म्हणजे देव ऋषी. ध्यास लागला निराकार जी शक्ती आहे त्या शक्तीला मला आता जाणून घ्यायचं. कुठला तरी ग्रंथ बघितला, त्या ग्रंथामध्ये असं लक्षात आलं की प्रातःकाळी उठून स्नान करायचं, नदीमध्ये जाऊन मुठभर वाळू घ्यायची, अशी एक विशिष्ट जागा आव्हानित केलेली ती जागा, त्या जागेमध्ये ती वाळू ठेवायची, तिच्यावर एक फूल व्हायचं आणि तिच्यावर फूल वाहिल्यानंतर मग मात्र त्या निराकार परमेश्वराला प्रार्थना करायची की मला तुला पाहायचं आहे, एकदा तरी मला तुझं दर्शन दे. आता हा जो विधी आहे हा विधी त्या काळातला, आजचा हा विधी नाही. रोज सकाळी नदीवर जायचे, स्नान करायचे, मुठभर वाळू घ्यायचे, त्या देवदेवेश्वरीच्या जवळच आपल्या पर्णकुटीच्या बाजूलाच त्यांनी ती वाळू आता स्थापित करायला सुरुवात केली. आता मुळातच हे जे काही देवल ऋषी आहे हे काही सर्वसाधारण नव्हते. एक मुठभर जरी वाळू त्यांनी त्या बनवलेल्या लिंगावर जर ठेवली तर रोजचं ते लिंग 3 हाताने उंच व्हायचं. आज एवढं उंच झालं, उद्या एवढं उंच झालं, परवा तेवढं उंच झालं. त्यांची साधना सुरूच आहे. दिवसेंदिवस लिंग ते वाढत चाललेलं आहे. वाळूचं बनवलेलं ते लिंग. त्या लिंगाकडे पाहत असताना त्यांना असं जाणवायचं, बघा सात्विक असलेला मनुष्य कसा बदलत चालतो. मी बिघडलेलो आहे हे कोणीच मान्य करणार नाही. 4 लोक जेव्हा गप्पा मारत असतात ना आणि एखाद्याचा अवगुण, त्या अवगुणाबद्दल ते काय करतात की चर्चा करत राहतात. तो ना तो तसाच आहे, त्याला कळतच नाही अजिबात. माझ्यासारखं असतं त्याने असं केलंच नसतं, त्याला काहीच कळत नाही असं आपण म्हणतो. स्वतःकडे आपण पाहतो का? आपण फक्त 4 लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतो, तो चुकीचा आहे, परंतु मी मात्र कधी चुकतच नाही हाच तर प्रयत्न असतो का नाही आपला. 4 लोकांमध्ये चर्चा जेव्हा चालते त्यावेळेला आपण शुद्ध आहोत, आपण येत किंचितही कोणाला लुबाडत नाही, आपण कधी चोरी करत नाही, आपण कधी खोटं बोलत नाही, हे सिद्ध करण्याचा फक्त आपला केविलवाणा तो प्रयत्न असतो. लबाडी कोण करत नाही? लबाडी तर सर्वच करतात. आपल्या घरामधल्या वस्तू कधीतरी आपण डोळ्याने पहा की इथल्या किती वस्तू प्रामाणिक बुद्धीने स्वकष्टाने स्वकष्टार्जित या वस्तू आहेत. जर आपण तपासलं तर लक्षात येईल. सरकारच्या स्कीम असतात, सगळ्या स्कीम मला मिळाल्या पाहिजे हा सुद्धा प्रयत्न असतो. कधी रेशन दुकानात जात नाही, परंतु रेशन दुकानातला सगळा फायदा मला मिळाला पाहिजे हा सुद्धा प्रयत्न आपलाच असतो. आणि आजच्या जगामध्ये जर सगळ्यात भाग्यवान जर मनुष्य जर असेल जो प्रामाणिकपणे लाईट वापरत असेल,
तुम्ही सर्वजण टाळ्या वाजवताय त्याचा अर्थ समजून घ्या. प्रामाणिक आपल्याला शोधायचा आहे, प्रामाणिक मनुष्य. आणि प्रामाणिक असलेल्या मनुष्यामध्ये, सात्विक असलेल्या मनुष्यामध्ये परिवर्तन कसं घडत जातं. हेतू किती शुद्ध होता दैवल्याचा. निराकार जी शक्ती आहे त्या शक्तीला मला जाणायचं, त्या परमेश्वराला मला समजून घ्यायचं. आता त्या लिंगाकडे तो पाहतोय, जे लिंग आता आकाश मार्गे आता ते वाढतंय. मनामध्ये न कळत विचार आला, एवढे मोठे ऋषी लोक आहेत आजूबाजूला, आजच्या घडीला एवढे तपस्वी लोक आहेत, पण कोणामध्ये एवढं सामर्थ्य नाही, कोणी एवढं लिंग वाढवलं नाही. पण बघा, मी माझ्या साधनेने हे लिंग किती वाढवलं. आता ते स्वर्गाच्या हद्दीत जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आपली उंची वाढली की आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. कधीही बघा तुम्ही, उंची वाढली की न कळतपणे अभिमान जागृत होतो, न कळतपणे अहंकार निर्माण होतो आणि आपोआप आपण दुसऱ्यांना तुच्छ मानून स्वतःला श्रेष्ठ मानण्याचा प्रयत्न करत असतो. देवल ऋषी त्याला अपवाद नव्हते. जीवनामध्ये प्रगती पाहिजे, प्रगतीशिवाय कोणी पुढे जाऊ शकत नाही. परंतु तुमची जी प्रगती आहे ती प्रगती निकोप असली पाहिजे. ती कोणाचा द्वेष करणारी नको, कोणाचा मत्सर करणारी नको आणि कोणाची बरोबरी करणारी सुद्धा ती नकोच. आज जे काही आपण पाहतो, आपण एकमेकाशी बरोबरी तर करण्याचा प्रयत्न करतोय ना. माझ्या शेजारच्याने 2 ताली बिल्डिंग बांधली आणि आपण मात्र 1 BHK मध्ये आपण राहतोय. चालणार नाही. आपल्या घरामध्ये भांडणं सुरू होतात. नाही, तुम्ही सुद्धा काहीतरी विचार करा आणि तुम्ही सुद्धा बांधा. याला दिसलं पाहिजे की आपले सुद्धा 2 मजली आहेत. काय करतो आपण? बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो का? एखाद्याच्या घरातली भाजी सुंदर झाली की आपण लगेच म्हणतो, जरा मला पण शिकव ना. बरोबरीच तर करण्याचा प्रयत्न आपण करतो ना. जीवनामध्ये बरोबरी केली पाहिजे. जीवनामध्ये जो चांगला आहे त्याच्या बरोबरीने आलं पाहिजे. परंतु ते कसं असलं पाहिजे की ते निकोप असलं पाहिजे, शुद्ध अंतकरणाने असलं पाहिजे. आपल्या घराचे मजले कितीही जरी वाढू द्या, परंतु अहंकार आपल्याला शिवता कामा नये. दुसऱ्याला आपण तुच्छ सुद्धा समजता कामा नये. आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्याला कमी लेखू लागतो त्यावेळेला समजून घ्यावं, आपलं जे जीवन आहे ते आता अधोगतीकडे सरकत चाललंय. बघा, दैवल्याचा हेतू किती शुद्ध आहे. पण आता मात्र मनामध्ये विचारांचा जो गोंगाट येत आहे ना, याच्यामुळे दैवल्य आता कुठेतरी थोडेसे बदलले. आता त्या निराकार परमेश्वराला मला पाहायचं, त्या परमेश्वराला मला जाणून घ्यायचं, हा जो मूळ हेतू होता तो हेतू आता बाजूला गेला. आता दिवसेंदिवस मला हे जे लिंग आहे तर हे लिंग मात्र मला आता याची उंची मला आता वाढवायची. उंची कितीही जरी आपण वाढवली, त्याचा जो पाया आहे त्याचा पाया हा मजबूत असणं गरजेचं आहे. मजबूत असणं गरजेचं आहे म्हणजे तो श्रद्धाशील असणं गरजेचं आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. उंचीला पायाचा असावा धार, उंचीला पायाचा असावा धार, उंचीला पायाचा असावा निराकार ऐश्वर्यते, ऐश्वर्यते, उंचीला पायाचा असावा धार, उंचीला पायाचा असावा धार.
तेही जुळावे भावहीन व्हावे कशासाठी भावहीन व्हावे कशासाठी उंचीला पाया उंचीला पाया उडतात पक्षी मारिती भरारी उडतात पक्षी मारिती भरारी तरी भूमीवरी वास त्याचा तरी भूमीवरी वास त्याचा उंचीला पाया उंचीला पाया उंचीला पाया देवदानेचे वाळूच लिंग आता बनवलेलं होतं ते म्हणजे ते देवतांना सुद्धा आता त्रासदायक वाटू लागले. प्रतिदिन ते 3 हाताने वाढते. अनेक वर्षापासून त्याची ही साधना अविरतपणे सुरू आहे. मुळातच देवल ऋषी सामर्थ्यवान ऋषी आहे आणि सामर्थ्यवान ऋषी असल्यामुळे त्याची उंची जशी स्वर्गाला त्रासदायक वाटू लागली तशी आता त्या लिंगाच्या भोवती असलेला जो 12 कोसापर्यंतचा जो परिसर आहे त्या परिसराने सुद्धा काय केलं की त्या लिंगाला आता पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे. त्या 12 कोसापर्यंत त्या 12 कोसाच्या आत एखादा पक्षी जरी आला ना त्याच्या सीमेत मध्ये आला की तो तडफडून तिथेच मरून जायचा. त्या 12 कोसाच्या आत मनुष्य सुद्धा येऊ शकत नव्हते आणि एखाद्या मनुष्याने जर येण्याचा जर प्रयत्न जर केला ना तर तो सुद्धा क्षणार्धात तडफडून जळून तेथे भस्मसात होऊन जायचा. नुसता देवता लोकांना याचा मनस्ताप नाही झाला, इथल्याही लोकांना त्याचा आता मनस्ताप झाला की देवल ऋषी नेमका काय करतायत, लोकांना आता मारण्याचं काम करतायत का. सगळ्यांना मनस्ताप झाला, काय करावं काही कळत नाही. आणि ज्या वेळेला एखादा सामर्थ्यशाली व्यक्ती जेव्हा चुकतो ना त्याचे जे परिणाम आहेत त्याचे परिणाम हजारो वर्ष होऊन जातात परंतु ते भोगावे लागतात. कितीतरी लोकांना ते भोगावे लागतात. अगदी साधं उदाहरण, तुमच्या घरातला कुटुंब प्रमुख आणि तुमच्या घरातला कुटुंब प्रमुख हा जर समजा बिघडलेला जर असेल, दारुड्या जर असेल तर त्याला एक मुलगा आहे, त्याला एक मुलगी आहे, सुखी संसार आहे, परंतु त्याला सवय लागली दारू पिण्याची. रोज संध्याकाळी येतो, दारू पिऊन येतो, आल्यानंतर कटकटी करत बसतो. मुलांमध्ये त्याची दहशत निर्माण झालेली आहे. मुलं शाळेचा अभ्यास व्यवस्थित करू शकत नाही. एक जण चुकला, मनस्ताप मात्र घरातल्या सगळ्या लोकांना मात्र भोगावा लागतोय. बोलू शकत नाही, मुलगा असं म्हणू शकत नाही की पप्पा तुम्ही असं का बरं वागतात म्हणून, हिंमतच नाही ना त्याची बोलण्याची. बाहेरचे 4-4 लोक येतात, ते त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं तरी तो कुठे ऐकतो, तो त्यांचंही ऐकत नाही. आणि म्हणून जो मोठा व्यक्ती असतो, जो श्रेष्ठ व्यक्ती असतो, तो प्रत्येक कृती करत असताना त्याने विचारपूर्वक ती कृती करणं गरजेचं आहे. आपण पाहतो ना, मोठे लोक बोलताना एक शब्द जरी चुकले, बोलण्याच्या ओघामध्ये ते चुकीचं बोलून गेले, परंतु 5-10 वर्ष जरी झाले तरी सुद्धा वेळोवेळी त्यांचे जे शत्रू असतात ते त्यांना आठवण करून देतात. वाक्य छोटस असतं, तो बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेला,
प्रत्येक वेळी मात्र त्या वाक्याची आठवण मात्र करून दिल्या जाते. आणि म्हणून शब्द सुद्धा खूप महत्वाचे. शब्द तौलके बोलिये. आपण जे संवाद साधतो ना, हा संवाद सुद्धा खूप महत्वाचा आहे. विचार करताय सगळेजण की आता काय करायचंय. स्वर्गाच्या हद्दीमध्ये आता ते लिंग अतिक्रमण करू पाहत होतं. अतिक्रमण केलेलं कोणाला आवडतं? कोणालाच आवडत नाही. आपल्या शेतामध्ये 1 इंच जरी कोणी सरकत जर असेल तर आपण सहन नाही करत. दुसऱ्यावर अतिक्रमण करायला आपल्याला आवडतं, नेहमी आवडतं. मी याच्या जागेत जाईल, मी त्याच्या जागेत जाईल, माझी भिंत 4 बोट इकडे सरकली म्हणून त्याचं काय बिघडलं असं आपण बोलतो. पण जेव्हा तो 4 बोटे आपल्याकडे सरकतो तेव्हा मात्र आपल्याला सहन होत नाही. आता ते इंद्राला तरी कसं सहन होणार की आपल्या स्वर्गामध्ये हद्दीमध्ये आता ते लिंग वाढत वाढत येत आहे. इंद्राने विचार केला की काय करावं आता. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला पाचारण केलं. म्हटले तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्या इंद्र देवतेचं भाग्य म्हणजे काय म्हणावं बघा. आता तुम्ही कुठला ज्योतिष नाही सांगू शकत त्यांच्याबद्दल. अरे कितीतरी त्यांनी, एकतर कोणाच्या दैत्याचं आक्रमण येत आहे त्यांच्यावर, कोणी ते इंद्रप्रस्थ म्हणजे हस्तगत करू पाहत आहे. पुराणामध्ये आपण पाहतो असे कितीतरी जण त्या इंद्राला काय करतायत की त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. ते इंद्रप्रस्थ हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. आता सुद्धा ती आपत्ती आलीच. ब्रह्मदेवाला पाचारण केलं. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाने विचारलं काय समस्या आहे. सांगितलं. देवल ऋषी आहे माहूर मधला आणि या देवल ऋषीने ते लिंग आता स्थापन करायला सुरू केलेलं आहे. आणि ते इतकं वाढलं की काही दिवसातच आता या स्वर्गाच्या हद्दीमध्ये ते आता पोहोचणार आहे. ब्रह्मदेव विचार करतात. ते म्हणतात की काय करावं. अरे म्हटले एकेकाळी हा आमचा उपासक होता, तो माझी भक्ती करायचा, पण आता तो माझ्याही पेक्षा सामर्थ्यशाली झालेला आहे. मी काय करू शकत नाही. म्हटले मग आता काय करायचं. आता या संकटातून आपल्याला कोण वाचवेल. आणि तेव्हा नाव पुढे आलं ते श्री दत्तात्रेय प्रभूंचं. सांगितलं बद्रिकाश्रमच्या भूमीमध्ये परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे. आणि तुम्हाला आता फक्त श्री दत्तात्रेय प्रभूच या संकटातून वाचवू शकतात. एरवी या भूतलावरचा कोणताही ऋषी, कुठलीही देवता आता मात्र वाचवू शकत नाही. सगळे देवता लोक निघाले. बद्रिकाश्रमच्या भूमीमध्ये पोहोचले. अनसया मातेला विचारलं कुठे आहेत श्री दत्तात्रेय प्रभू, कुठे आहेत. तिने बोट दाखवलं. बघितलं ते श्री दत्तात्रेय प्रभू. श्री दत्तात्रेय प्रभूंची श्रीमूर्त पाहिले. आणि क्षणभर हे देवता लोक सुद्धा विसरून गेले की आपण आलो कशासाठी. प्रसन्न वदनम देवम. कसं आहे मुखमंडल त्या परमेश्वराचं. अत्यंत प्रसन्न आहे. 32 अक्षरांनी परिपूर्ण असलेलं त्या परमेश्वराचं ते मुखमंडल. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या त्या श्रीमूर्तीकडे पाहिलं. प्रणाम केला श्री दत्तात्रेय प्रभूंना. श्री दत्तात्रेय प्रभूंनी विचारलं की कशासाठी आपण येथे आलात. समस्या सांगितली की नेमकी कोणती समस्या आहे. खर तर आपल्याला सर्वश्रेष्ठ असलेला परमेश्वर तेव्हाच आठवतो. कधी आठवतो. संकट आल्यावर. आणि एकदा का आपलं संकट निघून गेलं की मग मात्र देव नाही आठवत आपल्याला. समजून जायचं. मंदिरामध्ये जर आता येणाऱ्यांची संख्या जर वाढू लागली. आता विद्यार्थ्यांचं लक्षात येतं. 10वीचा बोर्डाचा पेपर जवळ आला की सगळे विद्यार्थी जो तो आपल्या आपल्या मंदिरामध्ये.
कसंही करा, माझं महत्वाचं वर्ष आहे, पास झालं पाहिजे चांगल्या पद्धतीने, पुढे मला हे करायचं ते करायचं. देवा, कधी तुझ्या दारात नाही आलो बरं का मी, पण आता मात्र मी तुझ्या दारात आलेलो आहे. पहिल्यांदा कुठेतरी विश्वास ठेवते मी तुझ्यावर. देवा, माझा विश्वास असाच राहू दे, अविश्वास होऊ देऊ नको. कसंही कर, मला चांगल्या पद्धतीने पास कर. आता याच्याही पुढचं सांगतो विषय निघाला म्हणून. देव कधीही आपल्याला पास करत नसतो. हे आपण पाहतो ना आता, की तुम्ही जा, मग तुमचं सगळं काही काम होईल किंवा तुम्हाला सगळं काही प्राप्त होईल असं धर्मशास्त्र सांगत नाही. कोणतंच धर्मशास्त्र असं सांगत नाही. अध्यात्म ही एक साधना आहे. परमेश्वराच्या प्रार्थनेने आपल्याला एक बळ तयार होतं, एक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असं घडणार नाही तुम्ही विडा अवसर केला आणि लगेच तुमच्यावर देव प्रसन्न झाला, असं नाही. धर्मशास्त्र असं सांगतं, परमेश्वराला आपण जे काही अर्पण करतो, विडा अवसर असेल, हार असेल, देवाला जी आपण प्रार्थना करतो ती यासाठी करतो की त्या परमेश्वराच्या नामस्मरणातून एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होण्यासाठी. जगामध्ये सर्व काही विकत घेता येतं, बुद्धी विकत घेता येत नाही. आणि मग एखादा नास्तिक असतो, तो नास्तिक म्हणतो की मनुष्य एवढा सामर्थ्यशाली आहे की त्याला देवधर्म करण्याची गरजच नाही. त्यांनी आवर्जून ऐकावं, देवधर्म अंधश्रद्धेपोटी केला जात नाही, आणि जो अंधश्रद्धेपोटी केला जातो त्याला देवधर्म म्हणत नाही. इथं प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दडलेलं आहे. आम्ही जेव्हा सांगतो ना, गुरु जेव्हा आपल्या शिष्याला मंत्र देतात ना, उपदेश जेव्हा देतात ना, आणि सांगतात की तू याचं काय कर की निरंतरपणे तू स्मरण कर, देव तुझ्यावर प्रसन्न होईल. ते स्मरण विज्ञानाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ते एक प्रकारचे मेडिटेशन आहे. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की पश्चात प्रहरी उठी जे तो सारस्वती काळ देवता हृदयासी ये. सकाळच्या वेळेला भक्ताला उठायला सांगतायत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आणि प्रातःकाळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की तू कोणाचं स्मरण कर, माझं स्मरण कर. श्री गोपालकृष्ण महाराज सुद्धा म्हणतात ना की माम एकम शरणम व्रज, तू माझं स्मरण कर. का बरं देव सांगता स्मरण करायला? त्या परमेश्वराच्या नामस्मरणाने आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी सात्विक तयार होते. आपली जी विचारांची जी क्षमता आहे ती निर्मळ बनते आणि एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली की आपल्या ग्रहण क्षमतेची क्षमता वाढते. बुद्धी वाढवण्यासाठी खारीक बदाम खाण्याची गरज नाही. बोर्नविटा वगैरे आहे ते प्रकार. कोण कोण खातं बोर्नविटा? देशवंडी मधले खात नसते, बाहेरचे खात असतील, आपले कुणी खात नसते. बोर्नविटा गरजच नाही त्याची. अरे आमची भारतभूमी एवढी समृद्ध होती की प्रत्येक मुलाला पहाटे 4 वाजता उठवल्या जायचं. आई वडील त्याला उठवायचे आणि मुलाला सांगायचे की जा बाहेर जा, 2 किलोमीटर पर्यंत पळत राहा. येताना नदीमध्ये आंघोळ करू नये. कुठे गरम पाणी होतं आंघोळीला, कुठे साबण होता त्यावेळेला, कुठे क्रीम होती चेहरा स्वच्छ करण्यासाठी, काहीच तर नव्हतं. अध्यात्म नाम साधना म्हणजेच काय, तुमची बुद्धी वाढवण्याची असलेली एक तुमची माइंड पॉवर त्याला आपण म्हणू, ते म्हणजे अध्यात्म. तुम्ही हातामध्ये गाठी घेऊन जेव्हा देवाचं नामस्मरण जेव्हा तुम्ही करू लागता ना, त्या नामस्मरणामुळे तुमचा जो मेंदू आहे तो मेंदू सक्रिय होतो. तो मेंदू सुद्धा सक्रिय होतो. आता सांगा याच्यामध्ये कुठे अंधश्रद्धा आहे? अंधश्रद्धा नाहीच आहे. डोळस श्रद्धेने जी भक्ती केली जाते तिला भक्ती असं म्हणतात. आणि कुठल्याही परमेश्वराने असं सांगितलं नाही की तू 100% तू माझ्यावर निर्भर राहा. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात
तू उभा ठाकलासीच पुरे सिद्धी ते एथोनीच नीजेल की. स्वामी म्हणतात की तू फक्त उभा राहा, तुला उभं राहावं लागेल. एखादा असं म्हणेल की मी शाळेत जाणार नाही, मी पेपर देणार नाही, मी नोकरी करणार नाही, फक्त मी एक विधी करेन सकाळी उठून आणि मग सगळ्या माझ्या समस्या मिटतील, असं होत नसतं कधी. देवाने सांगितलं तू फक्त एक पाऊल फक्त टाक समर्थपणाने. तू एक पाऊल, तुझ्या प्रयत्नाचं एक पाऊल जरी तू टाकलं ना, बाकीचे तुझे पावलं माझ्या प्रेरणेने तू आपोआप टाकू लागशील. किती मोठी पावर दिली परमेश्वराने आपल्याला. दे रे हरी पलंगावरी, असं आपण म्हणतो. देवा, जे द्यायचं असेल ते मला पलंगावर दे, मी कधी तुझं नाव घेणार नाही, फक्त मला जागेवर दे. असं कोणीही देत नाही. याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, इच्छाशक्ती असावी लागते. आणि मग कुठे प्रयत्नांती परमेश्वर. त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी सकारात्मक दृष्टीने एक पाऊल जरी त्यांनी पुढे टाकलं की बरोबर परमेश्वर त्याचा हात पकडतो आणि यशाच्या मार्गाकडे तो तिथे सरकू लागतो. समस्या सांगितली सगळ्यांनी दत्तात्रय प्रभूंना की काय करायचं आता. श्री दत्तात्रय प्रभू म्हटले की मला पण यायचंय त्या त्या मला त्या माहूरमध्ये. माहूरची जागा निवडली श्री दत्तात्रय प्रभूंनी. कसलं तेज आहे त्या माहूरचं. आमच्याकडं एका आचार्यांनी सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ त्याच्यावरून लिहून काढला. तो जो सह्याद्री पर्वत आहे माहूरचा, आश्वासित केलं श्री दत्तात्रय प्रभूंनी की मी येणार, महाराष्ट्रात येणार, माहूरला मी येणार. सगळे देवता लोक आनंदाने आता निघाले, आपल्या आपल्या स्वस्थळी निघून गेले. आणि श्री दत्तात्रय प्रभूंना आता वेध लागले ते म्हणजे माहूरचे. माहूरकडे श्री दत्तात्रय प्रभू निघाले, आले. तो सह्याद्री पर्वत बघितला. सह्याद्री ज्याचा आकार वाघासारखा आहे, त्याला सह्याद्री म्हटलेला आहे. तो डोंगर तुम्ही आजही बघा, ज्या पद्धतीने वाघाचा चेहरा दिसतो त्या पद्धतीने त्या पर्वताचा आकार आहे. त्याला म्हटलंय की सह्याद्री. सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभू आले. अत्यंत प्रसन्न असलेला तो सह्याद्री पर्वत, जागा अशी नीट नेटकी असावी की त्या जागेमध्ये येण्याचा मोह परमेश्वराला सुद्धा झाला पाहिजे. मग ती आपल्या मनातली जागा असू द्या किंवा आपल्या घरातली जागा असू द्या किंवा ती आपल्या देवालयातली जागा असू द्या, परमेश्वराला मोह होतो त्या जागेमध्ये येण्यासाठी. श्री दत्तात्रय प्रभू माहूरला येतात. तुम्हाला आता त्याचं उत्तर मिळालं असेल की श्री दत्तात्रय प्रभू माहूरला कशासाठी आले. आले श्री दत्तात्रय प्रभू त्या देवल ऋषीने वाढवलेलं जे लिंग होतं त्या लिंगाकडे बघितलं. स्मित हास्य करतायत श्री दत्तात्रय प्रभू त्या लिंगाकडे बघून. श्री दत्तात्रय प्रभू त्या लिंगाकडे बघून हसत नव्हते. श्री दत्तात्रय प्रभू त्या देवल ऋषी मध्ये त्या लिंगाच्या रूपाने जो अहंकार जन्माला आलेला आहे त्याला हसत होते. माणसाची उंची असावी परंतु ती निकोप असावी. उंची म्हणजे प्रगती, उंची म्हणजे पुढचं पाऊल, पण ते सक्षम असलं पाहिजे, ते निकोप असलं पाहिजे. कबीरजीने सुद्धा म्हटलेलंच आहे ना. त्यांनी बघितलं, कबीरजींनी त्यांना खजुराचं झाड पाहायला मिळालं. एवढं उंच, त्याला फळ लागलेलं आणि त्याच्याकडे बघून कबीरजी म्हणतात, अरे तुला एवढ्या उंचीवर तुला फळ लागलं, काही कामाचं नाही, ते लोकांच्या कामाचं नाही. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो
माटी कहे कुमार से तू क्यों रोने एक दिन ऐसा आएगा मैं रोऊंगी तो ये कबीरा मैं रोऊंगी तो माटी कहे कुमार से तू क्यों रोने एक दिन ऐसा आएगा मैं रोऊंगी तो है कबीरा मैं रोऊंगी तो दत्तगडावर भाव दाटला आर्त करुणेचा दत्तगडावर भाव गाठला आर्त करुणेचा तार अथवा मार प्रभू तू नाथ नाथाचा दयाळ नाथ नाथाचा श्री दत्तात्रय प्रभू त्या दैवल ऋषीने वाढवलेल्या लिंगाकडे पाहतायत आणि स्मित हास्य करतायत त्याच्या अहंकाराकडे बघून हसतायत देवल ऋषी तिथं नाहीत गेले आहेत नदीवर स्नान करण्यासाठी त्या देवल ऋषीची जी जागा होती बसण्याचं आसन श्री दत्तात्रय प्रभू त्या आसनावर जाऊन बसलेले आहेत देवल ऋषीच्या आसनावर त्यांच्या खुर्चीवर आता त्यांच्या खुर्चीचा ताबा कोणी घेतला परमेश्वराने घेतला सांगा बरं काय झालं असेल देवल ऋषी ज्या वेळेस त्यांनी बघितलं असेल त्या वेळेला खुर्चीचा मोह कोणाला नसतो सगळ्यांनाच असतो ना खुर्चीचा मोह मिळालेली खुर्ची सोडू वाटत नाही आपल्याला 10 वर्ष होऊन जातात 15 वर्ष होऊन जातात तरी म्हणतात की पुढच्या पंचवार्षिक मध्ये मीच राहणार काळजी करू नका मिळालेली खुर्ची ती आपल्याला सोडू वाटत नाही बरं ते जाऊ द्या ते तर खूप लांब आहे आपलं घरातलं सांगतो ना मी तुम्हाला सुनबाई घरामध्ये आली सासूबाई तरी कुठे कमरेतल्या चाब्या काढून देते सुनेच्या हातामध्ये ती म्हणते नाही हेच तर दिवस आहे चाब्या आता कमरेला ठेवायचं सुनेच्या हातात मी कसं काय देईन मी देणार नाही सुनबाई म्हणते आत्याबाई तुम्हाला दिसत नाही ना पडून जाईल ना कुठेतरी चाबी तुम्ही बाहेर जातात इकडे तिकडे फिरतात एकुलती एक चाबी आहे मला नका देऊ परंतु घरात तर ठेवा ना अजिबात नाही मी मेले तरी चालेल परंतु चाबी मात्र मी तुला देणार नाही जणू काही तरी आधीच लॉकर बनवून ठेवलेले तिथं चाबी ठेवायला सोडू नाही वाटत आपल्याला थोड्या वेळाने देवल ऋषी आले हातामध्ये मुठभर वाळू आहे ते मुठभर वाळू बघितलं त्यांनी की माझ्या या आसनावर कोणतरी बसलेला आहे क्षणार्धात विचार करताय आजपर्यंत कोणाची हिंमत नाही या 12 कोसाच्या आतमध्ये सुद्धा कोणी येऊ शकत नाही आणि हा कोण पुरुष येथे येऊन बसला आणि आला तर आला परंतु माझ्या आसनावर तो बसला श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीमूर्तीकडे पाहिलं श्री दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा त्याच्याकडे पाहिलं श्री दत्तात्रय प्रभूंकडे पाहत असताना त्याच्या मनामध्ये आता विचारांचं द्वंद्व सुरू आहे कोण तुरे होता आणि कोण झाला माझा हेतू काय होता आणि काय करून बसलो मी काय करून बसलो मी उंची महत्वाची आहे पण ढासळणारी जर उंची जर असेल ढासळणारी उंची मात्र ती कुठल्या कामाची नाही
हुए ना बेनिशा कैसे कैसे ज़मीं खा गई नौजवान कैसे कैसे जवानी परी कराने वाला कल पछताएगा, आज जवानी परी कराने वाला कल पछताएगा। चलता सूरज धीरे धीरे ढलता है चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा तू यहाँ मुसाफिर है ये सजाए पानी है चार रोज की महिमा तेरी जिंदगानी है सरजमीन सरजेवर कुछ न साथ आएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा जान कर भी अनजाना बन रहा है दीवानी खोया है कि जहाँ मेरे में तू खुदा को भूला है बस तेरी जमीन आज तक ये देखा है पाने वाला होता है जिंदगी को जो समझा जिंदगी के होता है मिटने वाली दुनिया का है सवाल करता है तू आखिर इससे प्यार करता है अपनी अपनी फिक्रों में जो भी है उलझा है जिंदगी हकीकत में क्या है कौन समझा है आज समझ जमाने को ये समा दिखा डाला कैसे कैसे रुस्तम को कभी गिराना याद रख सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे अब ना वो हलालू है और ना उसके साथी है जब जो ना घोरत है और ना उसके हाथी है
हर जो तर्क चलते थे अपनी शान शौकत पर, क्षमा तक नहीं जलती आज उनके तिलक पर। अदला हो या आला हो सबको लौट जाना है, मुफलिसों का अंधर का कब्र ही ठिकाना है, कब्र ही ठिकाना। जैसे करनी जैसे करनी वैसे भंगी आज किया कर पाएगा, सर को उठाकर चलने वाले दिल को कर पाएगा। करता सूरज धीरे धीरे करता है करता सूरज धीरे धीरे करता है करता सूरज धीरे धीरे करता सूरज धीरे धीरे करता सूरज धीरे धीरे ढल जाएगा। आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांची इच्छा होती, ते म्हटले की आम्हाला गझल म्हणायची. आता नेमकी आजची वेळ अशी झाली की आज सत्र सुरू व्हायला आपल्याला म्हणजे वेळच लागला. त्याच्यानंतर पुन्हा लाईट पण मध्येच गेली. 4 दिवस कधी लाईट नाही गेली, पण ती काही आपल्या हातामध्ये नाही. आपण आता येथे थांबणार आहोत. एकच फक्त लक्षात ठेवा की श्री दत्तात्रय प्रभू सह्याद्री पर्वतावर आले. देवल ऋषीचं जे आसन आहे त्या आसनावर बसले. देवल ऋषीने श्री दत्तात्रय प्रभूंकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर आता देवल ऋषीला सगळं काही त्याच्या मनामध्ये आता आठवते की माझा हेतू काय होता आणि मी आता काय करून बसलो. तसं आजच्या सत्रामध्ये हे पूर्ण व्हायला पाहिजे होतं, परंतु नाईलाज आहे. सत्र आपलं उशिरा सुरू होतं. अजून तुम्हाला मी सांगतो, देवल ऋषी पूर्ण करून सहस्त्रार्जुनाचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला बघायची आहे ती मदल असावं. तसं जर बघितलं तर दत्त चरित्रासाठी कमीत कमी 11 दिवस पाहिजे. आणि मग या 11 दिवसामध्ये संपूर्ण श्री दत्तात्रय प्रभूंचे चरित्र आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला निरूपण केलेले 24 गुरु त्या वेळेला पूर्ण होतात. त्यातल्या त्यात मी अशी चरित्र निवडले की जे चरित्र तुमच्या जीवनासाठी कामाचे आहे, ज्यातून तुम्हाला तुमच्या जीवनाला काहीतरी घेता येईल, तुमचं जीवन स्वतःला प्रफुल्लित करता येईल, दुरुस्त करता येईल. आणि म्हणून अशा या चरित्रांची निवड आपण केली. आता आपल्याकडे उरलेत फक्त 2 दिवस. तुम्हाला वाढवायचे का अजून कथा? वाढवायची असेल तर उमेश दादांना भेटा आणि त्यांना सांगा. ठीक आहे. उद्याच्या सत्रामध्ये एक लक्षात ठेवा की उद्याचं सत्र बरोबर 7 वाजता सुरू होईल. कारण 2च दिवस आपल्याकडे उरले. 2 दिवसात आपल्याला खूप काही प्राप्त करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही भजनं जास्त घेतात. मुळात तुम्हाला मी याच्यातली बाजू सांगतो. भागवत कथा जी आहे तर भागवत कथा ही रसाळ आहे आणि ती रसाळ असल्यामुळे तिथं बाकीचं जरी काही मदतीला घेतलं नाही तरी ते बरं वाटतं. मुळात दत्तात्रय प्रभूंची जी कथा आहे या कथेचं एक वेगळीता आहे. हिच्यात विनोद चालत नाही, हिच्यामध्ये आपल्याला बाकीच्या संदर्भ चालत नाही. आणि म्हणून आपल्याला भजनांचा वगैरे हा सगळा आधार घेऊन, कारण तुम्ही 2 तास बसूच नाही शकत असं जर सांगायचं जर म्हटलं तर, आणि म्हणून तो प्रयत्न करावा लागतो. 2 दिवसात भरपूर काही आपल्याला प्राप्त होईल एवढा विश्वास व्यक्त करतो. आजच्या सत्राला जे आचार्यगण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या पुढे मी बोललो, अधिक वृत्ती झाली, त्यांना मी दंडवत प्रणाम करून त्यांची क्षमा मी या ठिकाणी मागतो. आणि पुढची जी व्यवस्था आहे ती आता सूत्रसंचालकांकडे सोपवतो. मेणबत्त्या आणल्या सगळ्यांनी. एक दक्षता घ्यायची, फक्त तुम्ही आतापासून मेणबत्त्या पेटवायला सुरू करा. गडबड करायची नाही. वर मंडप आहे, नाही तर उमेश दादा म्हणतील काय लावून दिलं तुम्ही, असं काही होऊ देऊ नका. खाली सुद्धा काही पडू देऊ नका. तोपर्यंत पेटवा. आरती संपली की सगळ्या मेणबत्त्या विझवायच्या. एकच मेणबत्ती 3 दिवस आपल्याला वापरायची. चालेल.
श्रीमान सदभक्त नाशिक रोड पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले API गणेश भाऊ शेळके आपणास नम्र विनंती आहे स्टेजकडे यायचे आणि बाबांच्या हस्ते